श्रोते हो, तुम्हाला मी अशी आज एक कथा सांगणार आहे की ती कथा सांगताना माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आहे. पण तरीसुद्धा मी ती कथा तुम्हाला सांगणार आहे, कारण चांगुणीची भक्ती काय, आईची माया काय, देवभक्तांची परीक्षा कशी घेतो, ह्या कथेतून आपल्याला पाहायचं आहे बरं का. आणि त्या कथेमध्ये श्रेयाळ, चांगुणा आणि चिलियाबाळ अशी सुंदर कथा. श्रेयाळन चांगुणा इतके देवभक्त होते की त्यांच्या दारातून कधी साधू विनमुख गेलाच नाही. कुणी भुकेला माणूस त्यांच्याकडे आला आणि रिकाम्या हाताने गेला असं कधी झालंच नाही, कारण त्यांनी तो नियमच घेतला होता. त्यांच्या पोटी एक सुंदरसा असा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं चिलिया. चिलिया म्हणजे चांगुणेचा जीव की प्राण. सकाळी उठला की त्याचं एकच असायचं, आई. आई म्हणायची, काय रे माझ्या सोन्या, काय रे राजा माझ्या. तो म्हणायचा, आई मला जवळ घे, जवळ घे, मला कडेवर घे, मला उचलून घे आई. सारखा आईच्या मागे 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 धावायचा. आई म्हणायची, अरे चिलिया, तू आहेस म्हणून माझं घर घर आहे रे, नाही तर ह्या घराला घर पण नाही बरं. चिलिया आईच्या पदराला धरायचा, आईच्या मागे मागे फिरायचं, आईचं काम सुरूच राहायचं. आईच्या पदराला धरून आई, आई हे दे, आई मला ते दे, आई मला असंच घे, आई मला तसंच घे, आई मला उचलून घे. सारखा त्याचा हट्ट 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 हट्ट. आणि आई काम संपून जर थोडा वेळ जर खाली बसली की लगेच चिलिया यायचा, मांडीवर डोकं ठेवायचा, निवांत झोपायचा. असं ते मायलेकराचं जग असतं बरं श्रोते हो. पण श्रोते हो, देवाला आपल्या भक्ताची कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये तो आपल्या भक्ताची परीक्षा घेतो आणि घेतोच. आणि तो नेमका देव कुठं घाव घालेल ह्याचा मात्र थांगपत्ता आपल्याला नसतो. जिथं आपला सर्वात जीव अडकलेला असतो तिथंच देव हात घालतो. आणि एक दिवस साक्षात महादेवानी साधूचं रूप घेतलं आणि श्रेयाळाच्या दारात आले. माई भिक्षा वाढ. चांगून चटकन बाहेर आली. महाराज, या या महाराज, बसा आणि भोजन करून जा. महाराज, तुम्हाला काय हवंय म्हणून त्या साधूची चांगुणा विचारपूस करू लागली. तिनं प्रेमानं साधूचे सगळं काही यथासांग सन्मान केला. साधू म्हणू लागले, मला भोजन नको, मला तुझं काही नको. तुझं वैभव दाखवतेस का मला, मला काही नको. मग महाराज, काय पाहिजे तुम्हाला, कशाची भिक्षा मागताय तुम्ही माझ्याकडे, काय पाहिजे ते सांगा. साधू म्हणू लागले, मला नरमांस पाहिजे. एकदम भयानक शांतता पसरली. बाजूला श्रेयाळ हात जोडून उभे होते. नरमांस महाराज, आमचं मांस पाहिजे तुम्हाला, घ्या, काही हरकत नाही, आम्ही दोघे सुद्धा आमचा नरमांस तुम्हाला देतो. दोघं सुद्धा हात जोडून त्या साधूच्या पुढे उभं राहिली. हे घ्या महाराज, आमचं नरमांस. साधू म्हणू लागले, तुमचं नाही, आमचं नको. मग नेमकं तुम्हाला काय पाहिजे, काय म्हणता काय महाराज तुम्ही, तुमचा प्रश्न आम्हाला कळला नाही महाराज. चांगुणा, श्रेयाळा, वेड्याचं सोंग घेऊ नका, मला नरमांस पाहिजे, म्हणजे तुमच्या घरामध्ये जो तो मुलगा खेळतोय ना, तो मला भोजनासाठी द्या. अरे बापरे, असं ऐकलं आणि चांगुणा आणि श्रेयाळाच्या काळजामध्ये चर्र झालं, धस्स झालं, पायाखालची जमीन सरकली. काय करावं, वेड्यागत त्यांची अवस्था झाली. इकडं तिकडं पाहू लागले, एकटक त्या साधूकडे पाहू लागले, काहीच त्यांना समजेना. चिलिया बाळ घरामध्ये खेळू लागला. चिलिया बाळाकडे पाहू लागले, पण त्या लेकराला बिचारायला काय, तो खेळण्यामध्ये गर्क होता. आई एकटक त्या आपल्या बाळाकडे पाहू लागली. काय झालं, काय झालं, काय झालं असेल, काय करावं आता. आईच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणू लागली, काही नाही रे बाळा. लेकरू आईकडे पाहू लागलं, खेळू लागलं, आईकडे पाहू लागलं, खेळू लागलं, पण आईच्या डोळ्यातले अश्रू त्याला सांगत होते की काहीतरी आईच्या मनामध्ये चाललंय. आणि ते लेकरू खेळता खेळता सगळा खेळ सोडून दिला आणि आईच्या जवळ आला. आणि ते लेकरू जवळ येऊन आईला म्हणू लागलं, आई काय झालं, का रडते ग तू. आईनं त्याला पटकन उचलून घेतलं आणि घट्ट आपल्या हृदयाशी त्याला कवटाळून धरलं, इतकं घट्ट की जणू स्वतःच्या तिला हृदयात लपून त्याला ठेवावं की काय कुणाला दिसू नये अशी त्या आईची अवस्था झाली. लेकराच्या डोक्यावरून हात फिरू लागली, केसातून हात फिरू लागली, माझ्या राजा, माझ्या राजा, माझ्या लेकरा सारखं म्हणू लागले. त्याला घट्ट आपल्या हृदयाशी आवळून धरू लागली आणि मनात म्हणू लागली, हेच त्या माझ्या बाळाचं कपाळ, ज्या कपाळावर जर ताप आला तर मी रात्रभर हात ठेवून झोपायची. हेच माझ्या त्या बाळाचे डोळे जे मला घरभर शोधत फिरतात, आई आई करत मला शोधत फिरतात. हेच ते हात की जे माझ्या गळ्यात पडून म्हणतात आई. आणि आज माझ्याच हाताने माझ्या लेकराची परीक्षा घ्यायची मला.
केवढं मोठं घोर संकटात टाकलं देवा आम्हाला तू. चिलिया म्हणतो, आई असंच मला घट्ट आवळून धर बरं. सहज बाळाच्या तोंडून निघालेले ते शब्द चांगुनीचं काळीच फाटलं. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा इतक्या वाहू लागल्या की जसा नदीला पूर यावा, भली मोठी तोफ एखादी यावी आणि अंगावर पडावी अशी अवस्था त्या चांगुणीची श्रेयाळाची झाली. एकदा साधू महाराजाकडे, एकदा बाळाकडे, एकदा साधू महाराजाकडे, एकदा बाळाकडे. देवाला म्हणत होती, देवा हा जीव तुम्ही दिलात आम्हाला आणि आता तुमच्या चरणी ठेवायचंय. तुमची भक्ती खरी असेल तर हे दुःख सहन करण्याची शक्ती आम्हाला द्या. श्रोते हो, तो क्षण सांगायला जीभ सुद्धा अशी थरथर थरथर कापते. ज्या हाताने चिलियाला जन्मापासून त्या माईनं कुरवाळलं, ज्या हाताने त्याला भाकर भरवली, ज्या हाताने त्याला अंगा खांद्यावर खेळवलं, त्याच हाताने चांगुनीला त्या कठोर परीक्षेला आज सामोरं जायचं होतं. तिनं घट्ट डोळे मिटले. ओठावर एकच नाव, देवा, महादेवा, महादेवा, महादेवा. आणि परीक्षा तर पूर्ण करायची होती ना, पण त्यानंतर चांगुणा आई ही आई राहिली नव्हती. अक्षरशः दुःखाचा डोंगर ती झाली होती. चिलियाला हाक मारत होती, ए माझ्या बाळा, चिलिया, 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 चिलिया. चिलियाचं उत्तर काही येत नव्हतं. सारखी रडत होती आई. देवा, माझ्यापासून जे मागितलं ते आम्ही तुम्हाला दिलं. आता माझ्या लेकराला माझ्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे तुम्ही. श्रेयाळ आणि चांगुणा डोळ्यात अश्रू घेऊन सगळ्या परीक्षेला सामोरे गेले. पण त्यांनी भक्तीचा त्यांचा जो काही नियम होता तो नियम मोडला नाही बरं. श्रोते हो, तेवढ्या साधू म्हणू लागले, चांगुणे तुम्हाला भोजन दिलंच खरं, पण मला एक गोष्ट पाहिजे. चांगुणा म्हणते, देवा आणखी कोणती एक गोष्ट पाहिजे? आमच्याकडे आता काय उरले? सगळं संपलंय आमच्याकडे. साधू म्हणतो, संपलं नाही, विश्वास, तुझा विश्वास. हो महाराज, सगळं विश्वासानं केलं. घट्ट हृदयामध्ये सगळं काही साठवून आम्ही केलं महाराज. जे होतं ते तुम्हाला आम्ही सगळं अर्पण केलं आणि अजून सुद्धा आमचा विश्वास तुमच्यावर आहे आणि माझा परमेश्वर त्या परमेश्वरावर सुद्धा आहे. साधू म्हणू लागले, तसं नाही, तसं नाही चांगुणा, हे नरमांस तुम्हाला शिजवून दिलं पण ते अपूर्ण आहे, अर्धवट आहे. जे महत्वाचा भाग आहे तोच महत्वाचा भाग तू लपवून ठेवलास चांगुणा. मी आता इथून विनमुख चाललोय, अन्न न घेताही चाललोय. म्हणून साधू ताटावरून उठले, घराच्या बाहेर निघाले. तेवढा श्रेयाळ म्हणतात, चांगुणे हे काय केलं तू? परीक्षेला पास व्हायचं होतं ना, परीक्षा पाहणार होता ना भगवंत, कसोटी पाहणार होते ना भगवंत. आपल्याला त्या कसोटीला उतरायचे, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष भगवंताला आपल्याला येऊन द्यावंच लागणार आहे चांगुणे. पण तू हे बरोबर नाही केलं. तेवढ्यात म्हटली, चुकलं माझं देवा, चुकलं माझं. थांबा. एका क्षणात ते ठेवलेलं जे शीर होतं ते शीर चांगुणीनं आणलं, पुन्हा उखळात कांडायला बसली चांगुणा. साधू महाराजांनी हाक मारली. साधू महाराज म्हणतात, माहिती आहे ना चांगुणे तुला, दळण कांडण करता करता ओव्या गात असतात. ओव्या गात गात ते कांडलं पाहिजे आणि ते शिजवून सगळं ते माझ्या पुढे मला ताट वाढलं पाहिजे. ते नरमांस मी खाऊन तृप्त होणार आहे. चांगुणे बघ, नियम सांभाळायचा का नाही सांभाळायचा? डोळ्यातून अश्रुधरा वाहू लागले. आकाशाकडे पाहिलं आणि ओव्यामध्ये आपले हृदयातले जे शब्द होते ती घालू लागली. ती, चिलिया, 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 माझ्या बाळा कधी भेटशील रे? एकदा आईला बोल रे बाळा, एकदा आईला बोल. तुझ्या माईला एकदा कवटाळून मिठीमध्ये धर रे बाळा. ए बाळा, हाकेला ओ दे रे माझ्या बाळा. म्हणू म्हणू शब्द जोरजोरात तिच्या ओठातून निघू लागले, रडू लागली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं ते दुःख होतं आणि देवावर विश्वास होता. अचानक पाहता श्रोते हो, ताट वाढलं आणि साधू महाराज पुढे हात जोडून श्रेयाळ आणि चांगुणा उभे राहिले. महाराज भोजन करा. आणि जमिनीकडे पाहू लागले. असं वाटू लागलं, खरोखर खरोखर देव परीक्षा पाहतो ना, तो क्षण हा आज आपण डोळ्यांनी पाहतोय. साधू महाराज एवढ्यावर नाही थांबले तर साधू महाराज म्हणतात, तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्यासोबत जेवण केलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे ना, घरी आलेल्या अतिथ्यासोबत आदर सत्कारानं वागलं पाहिजे. मग तुम्ही दोघं सुद्धा माझ्यासोबत जेवण केलं पाहिजे. नाही महाराज, हे कसं शक्य असेल? आमचा पोटचा गोळा. नाही महाराज, एवढा आता पाप आमच्याकडून करून घेऊ नका. नियम आहे, तो नियमाला आम्ही वागलोत महाराज, पण हे आणखी पाप आमच्याकडून करून घेऊ नका. नाही म्हणतात. मी मग चाललो पात्रावरच उठून. ताडकन पुन्हा साधू महाराज उभे राहतात, निघायला जातात. श्रेयाळ म्हणतात,
चांगुणे वाढ 2 ताट आणि आपण खाऊ यांच्यासोबत 2 घास, महाराज म्हणतातच आहेत ना. अहो, काहूर उठलं होतं हृदयामध्ये, राग येत होता एकीकडे, पण धाडस धरून दोघांनी ताटावर बसायचा प्रयत्न केला. ताटावर बसले. समोर बसल्याच्या नंतर असं वाटू लागलं त्यांना का धरणी दुभंगावी आणि दोघांना त्या धरणी मातेनं मध्ये सामावून घ्यावं. धरणी मातेला मनोमन अशी प्रार्थना करू लागली, किती अंत पाहणार आहेस, आता पटकन आमच्या आमच्या दोघांना तुझ्यामध्ये तू सामावून घे, काही नाही उरलं आमच्यामध्ये. मनातून देवाची आळवणी करू लागले, मनातून त्या धरणी मातेला नमस्कार करू लागले आणि दोघं हात जोडून त्या साधू पुढे बसले. साधू महाराज म्हणतात, तुम्ही दोघं माझ्यासोबत बसलात, पण ज्या घरामध्ये पुत्र नाही, ज्या घरामध्ये मूल नाही, त्या घरामध्ये मी अन्न घेणार नाही. निपुत्रिकाच्या घरी मी अन्न घेत नाही. महाराज, जो होता तो तुमच्या समोर आहे, तो आमच्याही ताटात आहे, तुमच्याही ताटात आहे, आणि तुम्ही म्हणता आता एकुलता एक होता, तो सुद्धा आम्ही तुम्हाला अर्पण केला, आणि तुम्ही आता म्हणता निपुत्रिकाच्या घरी आम्ही जेवण करणार नाहीत. महाराज, बाद झाली कसोटी, बाद झाली महाराज कसोटी, काय करणार आम्ही आता. नाही, मी उठून चाललो पात्रावून, पहा तुम्हाला काय करायचं ते. एकदा हाक मारून पहा तुमच्या बाळाला, जर त्यांनी ओ दिली, तो आला तर मी जेवण करेल, नाही तर मी जेवण करणार नाही. शक्य असलं तर पहा महाराज, आमच्याच्याने शक्य होणार नाही. म्हणून त्या चांगुणीनं आर्त टाहू पडला, चिलिया, ए बाळा चिलिया, चिलिया. एकदा, दोनदा, तीनदा त्या चांगुणीनं बाळाला हाक मारली. तिसऱ्या आवाजामध्ये तिला आवाज ऐकू आला, आई. चटकन त्या चांगुणीनं मागं वळून पाहिलं, तिला वाटलं मला भास होतोय की काय. पाहते तर काय, चिलिया धावत 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 येतो आणि आई 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 करत चांगुणीकडे धावत आला की चटकन चांगुणा ताटावरची उठली आणि त्या चिलियाला घट्ट तिनं छातीशी धरलं आणि म्हणते, माझ्या राजा, माझ्या सोन्या, कुठे गेला होता रे माझ्या पाडसा तू. रडू लागली, रडू लागली. शिराळ सेठ दुरून हे सगळं चित्र पाहू लागले. त्याच क्षणी त्या साधूनं खरं रूप आपलं प्रकट केलं. तो साधू साधू महाराज नव्हते, ते तर साक्षात भगवंत महादेव होते. आणि चांगुणा आणि श्रीयाळ त्यांच्या चरणावर पडले. चांगुणा म्हणू लागली, देवा, माझं लेकरू तुम्ही परत दिलत. देव म्हणू लागले, तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो ग चांगुणी मी. तुझं अतितीव्र, तुझं सत्व, तुझी भक्ती, तुझ्या सगळ्या परीक्षेत तू खरी उतरली. पण चांगुणा काहीच बोलत नव्हती, कारण चांगुणाला हे शब्द तिच्या कानावून जात होते. चांगुणाला हे शब्द ऐकायचेही नव्हते. ह्या शब्दाची चांगुणा भुकेलीही नव्हती. तिला जे पाहिजे ते चांगुणीला मिळालं होतं. तिचा बाळ, तिचं लेकरू परत आलं होतं. तिनं फक्त त्या चिलेला छातीशी धरून ठेवलं आणि त्याच क्षणी तिच्यासाठी ना धन मोठं होतं, ना त्या भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द मोठे होते, ना मिळणारं वैभव मोठं होतं. हे सगळं काही तिला शून्य 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 वाटत होतं. सगळं जग तिच्या कुशीमध्ये आज पुन्हा परत आलं होतं. श्रोते हो, या कथेचा अर्थ असा आहे, देवाला चिलिया नको होता, देवाला पाहायचं होतं माझ्यावरचा विश्वास यांचा आहे का नाही, आणि तो विश्वास यांचा टिकून राहतो का नाही. चांगुणी देवानं घेतलेल्या कसोटीचं हे उत्तर होतं, जे आज चांगुणीच्या कुशीत होतं, जे आज तिच्या कुशीमध्ये होतं. ती देवाला म्हणू लागली, देवा, आता आम्हाला काहीच नको, काहीच नको, कारण हे बाळ माझ्या हृदयाजवळ आहे, हे बाळ माझ्या कुशीत आहे. म्हणजे देवा, आज तुम्ही सुद्धा माझ्या जवळच आहात आणि माझ्यापासून तुम्ही दूर जाणार नाही आहात. तुम्ही आणि मी एकच आहे, तुम्ही आणि मी एकच आहे. म्हणून चांगुणा चिलिया बाळाला धरून रडू लागली आणि एकटक त्या बाळाकडे पाहू लागली. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा.